हा नुसता ग्रंथ नाहीये दादांनो, ही नुसती पोथी नाहीये, तर माझ्या भगवान परमात्म्याची द्वादश अंग अशी मूर्ती आहे. साक्षात माझा भगवंत म्हणजेच श्रीमद भागवत आहे. या भगवंताचं जर वर्णन केलं ना, तर तो भगवंत कसा आहे, त्याची मूर्ती कशी आहे, त्यावेळेला ते सांगतात पहा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो भगवान परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि एकदा का तुम्ही त्याच्या स्वरूपाला विलीन झालात ना, मग मात्र तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. श्रीमद भागवत कथा हे मोठं अमृत आहे. चांगल्या मोठमोठ्या लोकांना त्याची आस आहे, तुमच्या आमची सोडावं. ब्रह्मांडातल्या देवाला सुद्धा त्याची आस लागून राहिली, ती म्हणजे श्रीमद भागवत. ऋषीमुनी जे भगवंतासाठी सायास करतात, कष्ट करतात, तपश्चर्या करतात, ज्यांना भगवंताच्या भजनाशिवाय त्या ठिकाणी बरं वाटत नाही, त्या भगवंताशिवाय त्या ठिकाणी करमत नाही, असे 88,000 ऋषी होते. आणि त्यांनी विचार केला की एवढं सुंदर ज्याचं स्वरूप आहे, एवढं सुंदर ज्याचं वर्णन आहे, असा भगवान परमात्मा म्हणजे श्रीमद भागवत जर असेल, तर आम्हाला सुद्धा ते श्रीमद भागवत कथा करायची आहे. म्हणून 88,000 शौनकादी ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला नमन केलं आणि नमन केल्यानंतर त्या ब्रह्मदेवाला सांगू लागले, भगवंता, ज्या भगवंताचं स्वरूप एवढं सुंदर आहे, सच्चित आनंद घन स्वरूप असणारा भगवान परमात्मा, त्याची भागवत कथा आम्हाला करायची. कुठं करावी ही कथा? त्यावेळेस ब्रह्मदेवानं या 88,000 शौनकादी ऋषींना एक चक्र दिलं, मनोमय नावाचं चक्र. आणि ब्रह्मदेव म्हणाले, हे चक्र ज्या ठिकाणी जाऊन थांबेल त्या ठिकाणी तुम्ही श्रीमद भागवताची कथा करा. चक्र त्या ठिकाणावर निघालं आणि निघाल्याबरोबर लखनौच्या जवळ सीतापूर जिल्ह्यामध्ये नैमिषारण्य ज्या ठिकाणी चालू होतं ना, तिथं ते जाऊन थांबलं. 88,000 ऋषींनी ते पाहिलं आणि त्याच ठिकाणी आता मात्र कथेचं आयोजन झालं. आणि त्या कथेचं आयोजन झाल्यानंतर व्यासपीठावरती त्या ठिकाणी सूत महर्षी यांना बसवलं आणि अतिशय जयघोषामध्ये त्या ठिकाणी त्या कथेचा आरंभ झाला. सूत महर्षी व्यासपीठावर आहेत आणि ऐकण्यासाठी त्या ठिकाणी 88,000 शौनकादी ऋषी समोर बसलेले आहेत. कथा चालू झाली. शौनकादी ऋषींनी सांगितलं. सूतजींना त्या ठिकाणी म्हणू लागले, सूतजींना 88,000 शौनकादी ऋषी सांगू लागले, सूतजी, आम्हाला असं या कथेचं सार आम्हाला तुम्ही सांगा की जे आमच्या कानाला गोड वाटेल असं. सांगताना असं सांगावं की श्रोत्याच्या कानाला ते रुचकर वाटावं, त्याला ते पचावं. आणि सांगत असताना अशा गोष्टी सांगा म्हटले, भक्ती ज्ञान विराकाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निराशिष्ट वैष्णवे क्रियते कथम. ऋषी म्हणू लागले, आमची भक्ती वाढावी, आमचं ज्ञान वाढावं, विवेक आमचा वाढावा आणि माया मोहाचा निराश व्हावा, असं ज्ञान तुम्ही आम्हाला सांगा.
याच्यासाठी आम्ही काय करावं लागेल, आम्हाला काय करावं लागेल, कुठल्या प्रकारची भक्ती करावी लागेल, कुठल्या प्रकारचं श्रम आम्हाला करावं लागेल, आम्हाला सांगा. त्यावेळेस सूतजी म्हणतात, तुम्हाला वाटतं ना की आमची भक्ती वाढावी, आमचं ज्ञान वाढावं, आमचा विवेक वाढावा, सुखदुःखाचा मायेचा निराश व्हावा, तर या सगळ्यांसाठी एकमेव उपाय म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. या श्रीमद भागवतातून तुमचं सगळं काही तुम्हाला मिळून जाईल. मग मात्र सूतजींनी महर्षी व्यासांना प्रणाम करून त्या ठिकाणी कथेचा आरंभ केला. कथेला आरंभ झालाय. शौनकादी मुनींनी सूतजींना विचारलं, या कथेचं पहिलं, ही कथा सगळ्यात पहिल्यांदा कुणी श्रवण केली हो? या कथेचे पहिले श्रोते कोण आहे? जसं आज आम्ही श्रवण करायला बसलोय, ऋषींना प्रश्न पडला, आम्ही आज श्रवण करतोय, पण याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा हे ज्ञान कोणाला मिळालं असेल? त्यावेळेस सूतजी म्हणतात, हे सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान मिळालं या कथेचे श्रोते आहेत ते म्हणजे नारद मुनी. कारण ब्रह्मदेवानं चतुर्श्लोकी भागवत नारदजींनाच दिलं होतं. मग सूतजींच्या त्या ठिकाणी असणारे त्या शौनकादी ऋषींना प्रश्न पडला. ते म्हणतात, जे नारदजी एका जागेवर कधी थांबत नाहीत, जे नारदजी फक्त एका वेळेला गोधुवन काळापर्यंतच एका ठिकाणी थांबतात. आता आम्हाला प्रश्न पडतो, गोधुवन काळ म्हणजे नेमकं काय? तसं म्हणतात, गायीची धार जेवढ्या वेळात निघते ना तेवढ्याच वेळी एका ठिकाणी थांबतात. ती म्हणजे गावरान गायीची धार बरं का. आता या थोड्याशा जर्शी आल्या त्याच्यामध्ये त्याला वेळ लागतो, त्या धारेला वेळ लागतो. पण गावरान गायीची धार म्हणलं तर एक तर 6 ते 7 मिनिटामध्ये जिकडे तिकडे होऊन जातं. मग एवढ्याच वेळापुरतं जर त्या ठिकाणी नारद महर्षी थांबतात, अन्यथा एवढ्या वेळेच्या वरती जे नारद महर्षी एका ठिकाणी थांबतच नाहीत, ते नारद महर्षी एवढी कथा श्रवण करायला कधी थांबले? त्यावेळेस त्या ठिकाणी सूतजी सांगू लागले, म्हटले, एकदा काय झालं, नारद महर्षी पृथ्वीचं त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी, फिरण्यासाठी, पाहण्यासाठी म्हणून निघाले. फिरता फिरता सगळीकडे फिरले. हरिक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम, सगळीकडे फिरले. हरिक्षेत्रात, कुरुक्षेत्रात, त्या ठिकाणी अजून रामेश्वर असेल, सेतुबंधन असेल, सगळ्या ठिकाणी फिरले. पण फिरता फिरता त्यांनी पाहिलं, या घोर कलियुगामध्ये पोट भरण्यासाठी लोक वाईट वाईट कृत्य करू लागले. पोट भरण्यासाठी लोक वाईट वागू लागले. नको ती कृत्य लोक पोट भरण्यासाठी करू लागले. कोणी कोणाशी नीट बोलत नाही, कोणी कोणाला मानवामध्ये मानव पाहत नाही. आणि असं त्या नारदजींनी पाहिलं. म्हटले, एवढ्या टिजभर पोटासाठी लोक काय काय करतात. टिजभर पोटासाठी, पोटासाठी, टिजभर पोटासाठी, पोटासाठी, टिजभर पोटासाठी, टिजभर पोटासाठी, 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 पोटासाठी. आटाटी पहा एवढी आटाटी, पहा
एवढी आटाटी पहा एवढी आटाटी पहा एवढी आटाटी तीच भर पोटासाठी तीच भर पोटासाठी तीच भर पोटासाठी तीच भर पोटासाठी नारद महर्षींनी पाहिलं या टिचभर पोटासाठी लोक नाही ते कृत्य करू लागलेत. आणि असं फिरत 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 बद्रीनारायण क्षेत्रामध्ये त्या बद्रीनारायण क्षेत्रामध्ये 4 अतिशय निर्मळ अंतकरणाचे महात्मे त्या ठिकाणी संकीर्तन करण्यासाठी एकत्र आलेले होते. आणि एकत्र आलेले असताना त्यांचं लक्ष गेलं. नारद महर्षी येताना दिसले, पण नारद महर्षी अतिशय घाईने होते. चेहऱ्यावर अतिशय मोठी चिंता, काहीतरी कुठल्या चिंतेमध्ये मग्न असल्यासारखे दिसू लागले. हे 4 असणारे महात्मे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे ब्रह्माजींचे 4 मानसपुत्र आहेत. एकत्र होते, पण त्यांनी नारद महर्षींना येताना पाहिलं, अतिशय चिंतेत दिसले आणि त्यांनी थांबवलं. नारदजी, खूप चिंतेत दिसताय हो. अहो, साधू महात्म्याच्या चेहऱ्यावर चिंता कधी नसते, पण तुमच्या चेहऱ्यावर अतिशय गंभीर चिंता दिसते. काय चिंता आहे तुमच्याकडे? कसलं टेन्शन आहे तुम्हाला? अतिशय तुमचं अक्षरशः काहीतरी हरवल्यासारखं तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. कधीतरी आमचं सुद्धा काहीतरी हरवावं, त्यावेळेला आमची चिंता पहा. एखाद्या बाजारला आम्ही जर गेलो आणि जाता जाता आमच्या कानातलं एखादं गळून पडावं. गळून पडल्यानंतर माता माऊल्यांना विचारा काय चिंता असते. अख्खा बाजार शोधून काढतील, नाही सापडलं सगळ्या रस्त्यानं शोधतील, घरी आलं सगळं घर उलथं पालथं करतील, शोधतील. का? आमची वस्तू हरवली म्हणून. कारण हरवल्यानंतर जी चिंता असते ती चिंता तुमच्या चेहऱ्यावर दिसते नारदजी. त्यावेळेस नारदजी म्हणतात, हो मुनिवर, चिंताच आहे माझ्या जीवनामध्ये. माझ्या वैयक्तिक जीवनाची काही चिंता नाहीये हो, पण ज्या वेळेला मी पृथ्वीवरती त्या ठिकाणी विहार करण्यासाठी निघालो, सगळीकडे फिरलो मी. आणि फिरत असताना पाहिलं, या पोटासाठी लोक नाही ते कृत्य करतात, नाही ते वाईट वाईट वागू लागले. आणि फिरत असताना मी जाऊन पोहोचलो ते वृंदावन क्षेत्रामध्ये. आणि वृंदावन क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एका झाडाखाली बसलो. आणि झाडाखाली बसल्यानंतर नारद महर्षी म्हणतात, त्या ठिकाणी माझं भजन चालू झालं. मी भजन करायला लागलो. श्रीमन्नारायण नारायण नारायण, गोपाल कृष्ण भगवान की जय, बाके बिहारी लाल की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय. नारदजी झाडाखाली बसले आणि भजन रंगात आलं. भजन करू लागले नारदजी. आणि भजन चालू झाल्यानंतर काही वेळानं भजन थांबलं. नारदजी वृत्तांत सांगतात आहे पा. म्हटले माझं भजन थांबलं आणि थांबल्यानंतर एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. म्हटलं माझं हृदय पिळवटून आलं, अंतकरण भरून आलं माझं. का? कारण त्यांनाच साधू म्हणतात, त्यांनाच संत म्हणतात. संत तिची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. नारदजी म्हटले, तो आवाज ऐकून मला त्या ठिकाणी माझ्या हृदयाला वाईट वाटलं. मी जवळ गेलो त्या स्त्रीच्या. आणि जवळ गेल्यानंतर पाहिलं तर काय, त्या स्त्रीच्या जवळ बेशुद्ध अवस्थेमध्ये 2 पुरुष पडलेले होते. आणि बेशुद्ध ती स्त्री रडत होती, बेशुद्ध ते पुरुष पडलेले होते. मी तिच्या जवळ गेलो आणि विचारलं, तू कोण आहेस? तुझं नाव काय?
तुझा परिचय काय आणि हे दोन म्हातारे पुरुष कोण आहेत? त्यावेळेस त्या स्त्रीनं बोलायला सुरुवात केली, नारदजी, माझं नाव भक्ती आहे. विचार केला आणि या ठिकाणी हे जे दोन पुरुष पडलेले आहेत ना, हे दोन्ही माझे पुत्र आहेत नारदजी. ज्ञान आणि वैराग्य. द्रविड देशामध्ये त्या ठिकाणी माझा जन्म झाला. माझ्या वडिलांचं नाव भाव आहे. मी वाढले त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझं त्या ठिकाणी स्वागत झालं म्हणते. मोठ्या आनंदानं स्वागत झालं, कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या मनाची माणसं राहतात. महाराष्ट्रातल्या लोकांनाच मोठ्या मनाची का म्हटलंय हो? कारण कधी तुम्ही पहा, एखाद्या शेताच्या जवळून जात असताना त्या ठिकाणी मकाचं शेत असावं आणि शेजारून जात असताना आमच्यासारख्या एखाद्या महाराजांना म्हणावं, काका अहो मकाचं शेत दिसतंय, एखादी दोन मकाची कणसं नेऊ का? आमचा शेतकरी राजा म्हणतो, अहो ताई, अहो एक दोन कणसं काय, तुमच्या ओढणी जेवढी बसतील तेवढी घेऊन जा. याला म्हणतात मोठ्या मनाची माणसं. आणि अशा मोठ्या मनाची माणसं या महाराष्ट्रात राहतात. या मोठ्या मनाच्या माणसांच्या महाराष्ट्रामध्ये माझं स्वागत झालं म्हणते. त्यानंतर मी आले वृंदावन क्षेत्रामध्ये. मी इथे आल्यानंतर तरुण झाले, पण माझे दोन्ही पुत्र या ठिकाणी या वयोवृद्ध अवस्थेला पडलेले आहेत. खूप प्रयत्न केले, खूप सायास केले नारद महर्षी, पण काही फरक नाही होत. तिची ती अवस्था पाहून नारद महर्षी म्हणतात, आता मी आलोय ना, आता काळजी नको करू, आता काहीतरी मार्ग काढू आपण. कारण प्रत्येकाच्या उद्धाराचा विचार जे करतात त्यांना संत म्हणतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाण. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. आता काळजी नका करू, मी आलोय ना, काहीतरी मार्ग काढू आपण. त्यावेळेस नारद महर्षी त्या वयोवृद्ध असणाऱ्या त्या दोन पुरुषांच्या जवळ गेले, त्या भक्तीच्या पुत्रांजवळ गेले आणि कानामध्ये त्या ठिकाणी गीतेचा पाठ करू लागले. मोठमोठ्यानं उच्चारण नारद महर्षी करतात, पण फरक काहीच पडत नाही. त्यानंतर वेदाचं उच्चारण करू लागले, तरी सुद्धा काही फरक पडायला होईल. काय करावं कळेना. वेदांताचा घोष करू लागले, तरी सुद्धा ते हालायला मागेना. नितांत प्रयत्न करून दमले नारद महर्षी, पण त्या ठिकाणी आता मात्र काही फरक पडेना. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं, मुनिवर्य खेद करू नका, तुमचे हे प्रयत्न फळाला येतील, सफल होतील तुमचे प्रयत्न. पण यासाठी तुम्हाला एक सत्कार्य करावं लागेल म्हटले. मग हे सत्कार्य करायचं कोण सांगेल तुम्हाला? तर साधू संत तुमचे गुरुवर्य सांगतील म्हटले. म्हणून नारद महर्षी म्हटले, मी धावत पळत चिंतमग्न अवस्थेमध्ये का होईना, पण तुमच्यापर्यंत इथपर्यंत आलोय. नारद महर्षींचे गुरु आहेत चौधे सनत कुमार, हे नारद महर्षींचे गुरु आहेत. तिथे आल्यानंतर सर्व प्रकार त्यांनी सांगितला आणि सांगितल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी या सनकाधिकांनी सांगितलं, म्हटले आपण काय करावं, तर त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं. श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालं. सांगितलं, त्या श्रीमद भागवत कथेला भक्ती मातेला श्रवणासाठी बोलवा, ज्ञान वैराग्याला समोर बसू द्या, त्यांना 7व्या दिवशी शुद्ध येईल आणि त्यांचं म्हातारपण त्या ठिकाणी निघून जाईल. असं म्हटल्याबरोबर कथेचं आयोजन झालं. आयोजनाला भक्ती मातेला समोर बसवलंय, ज्ञान वैराग्याला समोर आणून बसवलंय. कथा चालू झाली. पहिल्या दिवसाची कथा संपली. पायाच्या बोटांना त्या ठिकाणी पायाची बोटं हलू लागली, दिसू लागली. दुसऱ्या दिवशीची कथा झाली. हातांमध्ये प्राण आल्यासारखं झालं.
तिसऱ्या दिवसाची, चौथ्या दिवसाची, पाचव्या दिवसाची 7 दिवसांची कथा पूर्ण झाली आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये असणारे त्या ठिकाणी ज्ञान वैराग्य त्यांना शुद्ध आली, उठून उभा राहिले आणि त्या संकीर्तनामध्ये नाचू लागले, त्या ठिकाणी आनंद घेऊ लागले. भक्ती मातेनं दोन्ही लेकरांना हृदयाशी लावलं आणि हृदयाशी लावून अश्रू त्या ठिकाणी तिचे आनंद अश्रू निघू लागले. आनंद विभोर झाली भक्ती माता आणि आनंदी आनंद त्या ठिकाणी झाला. ज्या ज्ञान वैराग्याला कशानंच उगून येत नव्हता, कशानंच शुद्ध येत नव्हती, पण त्या ज्ञान वैराग्याला मात्र श्रीमद भागवत कथेनं शुद्ध आली. त्यांचं पुन्हा त्या ठिकाणी तारुण्य त्या ठिकाणी जसं होतं तसं आलं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भक्तीसोबत ज्ञान वैराग्य असावं. त्या ठिकाणी ती भागवत कथा पूर्ण झाली, त्यांचं सगळं काही त्या ठिकाणी जसं पाहिजे होतं तसं झालं. भक्तिमाता आनंदली आणि आनंद झाल्यानंतर मग मात्र भक्तिमातेनं त्या ठिकाणी नमस्कार केला नारद महर्षींना.